हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचं सायन्स पार्ट 2 मधील सिलेबस. त्यामध्ये आपण पहिला टॉपिक सुरू केला आहे, त्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. हा आपलं शेवटचा पॉईंट आपण पाहत आहोत, स्पेसिएशन आणि ह्युमन इव्हॉल्युशन. पाठीमागचे लेक्चर पाहण्यासाठी तर आय बटनवरती क्लिक करा व डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिले आहेत. आणि जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. बघूया आपण आता स्पेशिएशन आणि ह्युमन इव्हॉल्युशन काय आहे. स्पेशिएशन बघा, स्पेशिएशन एका वाक्यात सांगायची डेफिनेशन झाली तर याची काय, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. नवीन स्पेसीस तयार होण्याच्या प्रक्रियेला, प्रोसेसला काय म्हणतो आपण, स्पेशिएशन. मग स्पेसीस म्हणजे काय, स्पेसीस म्हणजे नेमकं काय आहे हे आपण बघू आता. स्पेसीस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू आउट द नॅचरल रिप्रोडक्शन. म्हणजे स्पेसीस म्हणजे काय, असं ऑर्गॅनिझमचा किंवा एखाद्या प्राण्यांचा ग्रुप आहे की त्यामध्ये काय करत असते, ते काय करू शकते तर स्वतःसारखे ऑर्गॅनिझम तयार करू शकतात, नवीन ऑफस्प्रिंग्स तयार करू शकतात फ्रॉम नॅचरल रिप्रोडक्शन. अशा ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला म्हणतोय आपण स्पेसीज. एक स्पेसीजचा प्रकार दिला आहे बघा इथं. लायनचा एक जो काही ग्रुप आहे तो काय आहे, एक सिमिलर स्पेसीज आहेत बघा, जे ऑर्गॅनिझम काय करू शकतात, रिप्रोडक्शन करू शकतात. अशा ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला काय म्हणतो आपण, स्पेसीज. थोडक्यात सांगायचं काय झालं तर काय झालं, एकसारख्या प्राण्यांचा ग्रुप, एकसारख्या सिमिलर अशा प्राण्यांच्या ग्रुपला काय म्हणतो आपण, स्पेसीज. कोणताही प्राण्यांचा ग्रुप असेल, हा झाला लायनचा ग्रुप झाला, टायगर किंवा ॲनिमल किंवा ह्युमनचा पण जो काही ग्रुप आहे ते ह्युमन स्पेसीज आपण त्याला म्हणू शकतो. अशा ग्रुप ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला काय म्हणतो आपण, स्पेसीज. लक्षात आलं. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू आउट द नॅचरल सिलेक्शन. Each species has grown in the specific geographical condition. Their food habit, reproductive ability and period is the different. म्हणजे बघा, प्रत्येक ऑर्गॅनिझम काय असते तर वेगवेगळ्या हॅबिटमध्ये, त्यांच्या जिओग्राफिकल कंडिशनमध्ये ते राहत असतात. त्यांचं फूड हे कसं असतं, वेगळं असतं. त्यांचं हॅबिट, रिप्रोडक्शन ॲबिलिटी हे प्रत्येक ऑर्गॅनिझमचं, प्रत्येक डिफरंट स्पेसीजचं वेगळं असतं. फॉर एक्झाम्पल आपण गोरिलाचं बघू. जे काय आपल्याकडं जंगलामध्ये राहणारे गोरिला वेगळे आहेत, बर्फामध्ये राहणारे म्हणजे जिओग्राफिकल रिजनवरून पण आपण काय सांगू शकतो तर वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसीस तयार होऊ शकतात. बघा, लक्षात आलं का, जंगलामध्ये राहणारे गोरिला वेगळे असतात किंवा हसवल ते वेगळे असतात, त्याचबरोबर बर्फाळ प्रदेशात राहणारे वेगळे असतात. अशा प्रकारे काय तर जिओग्राफिकल कंडिशनवरून पण काय झालेले असते, स्पेसीस तयार झालेले असतात. आणि प्रत्येक स्पेसीसचं फूड, त्यांचे हॅबिट, त्यांच्या सवयी ह्या काय असतात तर डिफरंट असतात. म्हणजे आता स्पेसीस कशा तयार होतात बघा, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, जेनेटिक व्हेरिएशन इज द रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. म्हणजे नवीन स्पेसीस कशामुळे तयार होऊ शकते तर जिओग्राफिकल कंडिशन, त्यांचं जर ठिकाण, त्यांचा प्लेस जर आपण बदलला तर काय होणार आहे, थ्रू आउट द नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवडीमुळे किंवा नॅचरल सिलेक्शनमुळे काय होणार आहे तर त्यांच्यामध्ये नवीन स्पेसीज ह्या तयार होणार आहेत. त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, दोन डिफरंट स्पेसीजचं आपण क्रॉसिंग करून नवीन स्पेसीज ह्या तयार करू शकतो. त्याचबरोबर जेनेटिक व्हेरिएशन, इव्हॉल्युशन किंवा म्युटेशन, अशा प्रकारच्या जेनेटिक व्हेरिएशनमुळे पण नवीन स्पेसीज ह्या तयार होऊ शकतात. हे काय तर स्पेसीज, नवीन स्पेसीज कशामुळं तयार होते ते बघा. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, प्लांट्स, ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ द इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हॉल्युशनचा एक तो इफेक्ट आहे, म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, नवीन प्रजाती तयार होणे. फक्त ॲनिमल्समध्ये नाही तर फक्त प्लांटमध्ये सुद्धा नवीन स्पेसीज ह्या तयार होत असतात. लक्षात आलं. स्पेसिजायझेशन म्हणजे काय, formation of new species are formed due to the geographical condition or genetic variation or responsible for the formation of new species. The speciation is present in ॲनिमल्स ॲज वेल ॲज प्लांट. ओके. स्पेसिजायझेशन लक्षात आलं. हा स्पेसीज म्हणजे काय आणि स्पेसिजायझेशन म्हणजे काय हे आपण इथं पाहिलेलं आहे. बघा, आता दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आपण पाहिला होता, त्यामध्ये ह्युमन इव्हॉल्युशन. आपल्या पुस्तकामध्ये शेवटचा पॉईंट आहे यामध्ये, पहिल्या टॉपिकमधील. आपण ह्या टॉपिकला किंवा ह्या पॉईंटला 4 ग्रुपमध्ये डिवाईड केलेत. बघा, तुम्हाला ते अभ्यास करण्यासाठी सोप्या पद्धतीत तुम्हाला एक्सप्लेन करता यावं म्हणून मी काय केलं तर 4 ग्रुपमध्ये आपण त्याला डिवाईड केले. बघा, ह्युमन इव्हॉल्युशन म्हणजे आपल्याला ह्यात अभ्यास करायचा आहे की हाऊ ह्युमन्स आर फॉर्म, हाऊ ह्युमन इव्हॉल्युशन आर डन. म्हणजे एकूण त्या आपण काय बघणार आहे तर ह्युमनची ग्रोथ कशी झाली, ह्युमन हे कशा पद्धतीने तयार झाले. बघा, 4 ग्रुपमध्ये काय काय केले मी. लोकेशन ऑफ फर्स्ट ह्युमन, म्हणजे फर्स्ट ह्युमन कुठे डेव्हलप झाला, मॉर्फॉलॉजिकल अँड स्किल्ड ह्युमन डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल सोसायटी ऑफ डेव्हलपमेंट. अशा प्रकारे आपण 4 ग्रुपमध्ये ह्युमन इव्हॉल्युशन हे अभ्यास करणार आहोत. बघू आपण आता पहिला काय, लोकेशन ऑफ फर्स्ट ह्युमन, म्हणजे फर्स्ट ह्युमन कुठं तयार झाला. बघा, बायोडायव्हर्सिटी इज द फॉर्मेड फ्रॉम द व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर
ऑर्गॅनिझम ड्यू टू द इव्हॉल्युशन. म्हणजे बायोडायव्हर्सिटी. आता तुम्हाला बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय माहीतच आहे, म्हणजे प्रेझेन्स ऑफ डिफरंट स्पेसिस ऑर डिफरंट ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द बायोडायव्हर्सिटी. ही बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता कशामुळे तयार झाली? ड्यू टू द इव्हॉल्युशन. आणि हे सगळं कशापासून तयार झाले तर एकाच ॲन्सिस्टरपासून अशी बायोडायव्हर्सिटी तयार झालीत. म्हणजे डायनासोर डिसअपियर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर ॲगो, म्हणजे 7 करोड वर्षापूर्वी डायनासोर हे डिसअपियर झाले. त्यानंतर बघा, द मंकी लाईक ॲन्सेस्टर ॲनिमल्स मोर ऑर लेस दॅन मॉडर्न ल्युम्युरस. म्हणजे आता जे काही ल्युम्युरस आहेत ह्यांच्यासारखे दिसणारे काही ॲनिमल्स होते मंकी लाईक, म्हणजे काही माकडासारखे होते, म्हणजे जरा कमी ते करण्यासारखे दिसते. तर ल्युम्युरस ह्या प्रकारच्या ॲनिमलसारखे ते दिसतात. ह्यांचं इव्हॉल्युशन होऊन ह्युमन बिईंग तयार झालेत. बघू आपण ते स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने ह्युमन तयार झालेत. बघा, मॉडर्न ल्युमिनस म्हणजे आताचे जे काय ल्युमिनस आहेत ह्यासारखे दिसणारे जे काय मंकी होते त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होत गेलं आणि त्यांच्यापासून ह्युमन तयार झालेत. बघू, टेल ऑफ दिस ॲनिमल फ्रॉम आफ्रिका इज डिसअपियर अबाउट द 4 करोड इयर ॲगो. म्हणजे 4 करोड वर्षापूर्वी अशा दिसणाऱ्या ॲनिमलची काय झाली? टेल डिसअपियर झाली. बघा काय झाले तर त्यांची टेल डिसअपियर झाली. ब्रेन अँड हँड आर ऑल्सो इम्प्रूव्ड अँड एप लाईक ॲनिमल्स आर इव्हॉल्ड. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय झालं तर त्यांची टेल डिसअपियर झाली 4 करोड इयर ॲगो आणि ते कशासारखं दिसू लागले तर मोर लाईक एपसारखे, म्हणजे आता जी काय माकड असते त्यांच्यासारखे हे ॲनिमल दिसू लागलेत कधी. आणि त्यांच्यामध्ये काय झाले? ब्रेन अँड हँड म्हणजे हाताचे आणि ब्रेनची त्यांच्या डेव्हलपमेंट हे सुरू झाले. दिस एप लाईक ॲनिमल्स रिच इन टू द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया अँड फायनली इव्हॉल्व इन टू द गिबॉन अँड ऑर्गन ओथन. ह्या प्रकारच्या ॲनिमलमध्ये त्यांचं काय झालं? इव्हॉल्युशन झालं. म्हणजे कुठं आले ते? साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया म्हणजे इंडिया, चायना अशा प्रकारच्या कंट्रीकडे, जपानकडे ते काय झाले तर मूव्ह झाले आणि त्यांच्यापासून काय झाले तर गिबॉन आणि ऑरगॉन या प्रकारचे ॲनिमल हे तयार झालेत. लक्षात आलं? एप लाईक ॲनिमल्स म्हणजे ह्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत हे काय झाले तर एशियामध्ये त्यांची मूवमेंट झाली. आणि रिमेनिंग कुठे होते? रिमेनिंग स्टे इन द आफ्रिका अँड फ्रॉम द गोरिला अँड चिंपांजी वर्ल्ड अबाउट द 2.5 इयर्स ॲगो. म्हणजे आफ्रिकेमध्ये काय झालं तर अशा प्रकारच्या ॲनिमलचं डेव्हलपमेंट झाली किंवा इव्हॉल्युशनला सुरुवात झाली. काही ॲनिमल कुठे गेले? एशियामध्ये आले, म्हणजेच इंडिया, चायना, जपान अशा प्रकारच्या एशियन कॉन्टिनेंटमध्ये ते आलेत. आणि उरलेले जे काय होते ते कुठं राहिले तर रिमेनिंग स्टे इन द आफ्रिकामध्येच राहिले आणि त्यांच्यापासून काय तयार झाले? गोरिला अँड चिंपांजी. ओके, अबाउट द 2.5 करोड इयर ॲगो. म्हणजे 2.5 करोड वर्षापूर्वी काय झाले तर ते चिंपांजी तयार झालेत कुठे? आफ्रिकामध्ये. ओके, हे झालं फर्स्ट ह्युमन. लक्षात आलं कुठं तयार झाले तर आफ्रिकामध्ये. आफ्रिकेमधून काही ॲनिमल्स एशियनमध्ये आले आणि काही आफ्रिकामध्ये स्टे होऊन त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन हे होत आले. बघा, ह्युमन इव्हॉल्युशनचा एक आपल्याला पुस्तकामध्ये अशा प्रकारचे एक डायग्राम दिले, त्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये समजेल की कशा प्रकारे त्या ल्युमिरस सारख्या दिसणाऱ्या प्राण्याची डेव्हलपमेंट झाली. तर वेगवेगळे त्यांचे इयर आणि त्यांची नावं सांगितलेत. आताचं जे काय ह्युमन बिंग आहे सम लाईक कॉर्गो मँगॉन मॅन अशा प्रकारचा तो 50,000 इयर ॲगो हा ह्युमन परफेक्टली तयार झाला होता. हे बघा, हे क्रम लक्षात ठेवा कशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवता येतं. बघा, त्याचं इयर आणि त्याचे पूर्ण आत्तापर्यंत तयार झालेले ॲनिमल्स हे पूर्ण ह्युमन इव्हॉल्युशनची हिस्ट्री आहे. बघू आपण नेक्स्ट काय दिलेत आपल्याला? दे हॅव हँड. म्हणजे इव्हॉल्युशनमध्ये बघा नेक्स्ट स्टेप काय होतं? दे हॅव हँड्स फॉर इटिंग अँड फूड अँड अदर वर्क. म्हणजे रामापितस अशा प्रकारचे जे काय ह्युमन्स इव्हॉल्व झाले होते, तयार झाले होते, त्यांच्यामध्ये काय काय होतं बघा? हँड म्हणजे त्यांची हाताची वाढ मोठी झालेली. त्याचबरोबर काय होते? ते हाताचा वापर कशासाठी करू लागले? फॉर इटिंग द फूड अँड अदर वर्क. म्हणजे जे काय सुरुवातीचे मंकी होते ते काय करायचे? 4 हातांचा किंवा 4 पायांचा वापर करत होते. पण हळूहळू त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होत म्हणजे रामाफिथकस ह्या ॲनिमलमध्ये किंवा ह्या ह्युमनमध्ये काय व्हावं लागले तर त्यांचे हात फ्री झाले. ते काय करू लागले? 2 पायावर चालू लागले. त्यापासून त्या हातांचा वापर फूड इटिंगसाठी किंवा काही अदर काम करण्यासाठी ते करू लागले. म्हणजे देअर लुंबार बोन डेव्हलप्ड स्टार्ट टू स्टँड इन द इरेक्ट पोश्चर इन ग्रासलँड अँड देअर हँड्स बिकम द अवेलेबल फॉर द यूज एनी टाईम. म्हणजे त्यांचं लुंबार बोन म्हणजे पाठीचा जो कणा आहे तो काय झाला? इरेक्ट झाला, म्हणजे सरळ झाला आणि ते काय करू लागले? इरेक्ट पोझिशनमध्ये चालू लागले. म्हणजे आता जे कसे काय आपण चालतोय त्या प्रकारे ते चालू लागले आणि ते कुठं आले? ग्रासलँडमध्ये आले. म्हणजे गवताळ जंगलामधून ते कुठं आलेत? आता बाहेर आलेत आणि ते काय करू लागले तर शिकार करण्याचं वगैरे ते सुरुवात करू लागलेत. हळूहळू बघू आपण पुढे. ते लुंबार बोन हे महत्त्वाचं आहे बघा. पाठीचा कणा त्यांचा इरेक्ट झाला आणि त्याच्यापासून ते सरळ चालू लागले आणि हात कसे झाले त्यांचे फ्री झाले फॉर द एनी वर्क.
They started to live land as the forest started to the decline due to the dry environment. म्हणजे ते कुठं तयार आलेत आता ग्रासलँडवरती, म्हणजे लँडवरती, जमिनीवरती ते राहू लागले. म्हणजे पूर्वीचे ते कसे होते तर ते राहत होते जंगलात, झाडावरती ते राहत होते. आता ते कुठं आलेत ड्राय लँडवरती, म्हणजेच कुठं जमिनीवरती ते राहू लागले, घर करून किंवा गुहेमध्ये ते राहत होते. द फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स इरेक्ट पोस्चर इवॉल्ड अबाउट द 2 करोड इयर ॲगो. 2 करोड वर्षापूर्वी फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल आपल्याला ते दिसू लागले. त्याचं नाव आहे रामाफिथिकस एप फ्रॉम द ईस्ट आफ्रिका. म्हणजे ईस्ट आफ्रिकेमध्ये पहिला हा ह्युमन दिसला. म्हणजे आपण काय म्हणतोय, आफ्रिकेमधून ह्युमनचं इव्हॉल्युशन झालं. ईस्ट आफ्रिकेमध्ये काय झाले तर रामाफिथिकस हे ह्युमन्स लाईक ॲनिमल्स हे डेव्हलप झालेत, तयार झालेत. ओके बघा, दिस एप ग्रो अप इन द साईज, बिकम मोर इंटेलिजंट अँड दस द एप ऑफ द साऊथ आफ्रिका इव्हॉल्ड अबाउट द 40 लाख इयर्स ॲगो. म्हणजे आता ह्यांच्यामध्ये काय झालं, हळूहळू ब्रेनची डेव्हलपमेंट झाली. म्हणजे ते कसे झाले, इंटेलिजंट होत गेलेत. हळूहळू त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होत गेलं, ग्रोथ होत गेली, डेव्हलपमेंट होत गेली आणि ते बिकम इंटेलिजंट. सो दस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्ड इन टू द 40 लाख इयर्स ॲगो. 40 लाख वर्षापूर्वी काय झाले तर इंटेलिजंट ह्युमन तयार होण्यासाठी सुरुवात झाली, इव्हॉल्युशन झाले. ओके, नेक्स्ट बघू आपण आता मॉर्फॉलॉजी. आता त्या ह्युमनमध्ये काय झाले तर काही भरपूर असे मॉर्फॉलॉजिकली चेंज झाले. मॉर्फॉलॉजी आपण हा शब्द सुरुवातीपासून ऐकतोय. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय बघा, एक्सटर्नल चेंजेस. म्हणजे त्यांच्यामध्ये काय झालेत, एक्सटर्नल चेंजेस आपण पाहिले. म्हणजे पहिले एक्सटर्नल चेंजेस काय होतं, त्यांची टेल रिमूव्ह झाली ती, नंतर ते इरेक्टमध्ये सरळ चालू लागले, हातांचा वापर करू लागले. अशा प्रकारे काय झाले तर मॉर्फॉलॉजिकल चेंजेस झाले. ते स्किल्ड म्हणजे काय होतं तर त्यांनी वेगवेगळ्या कौशल्याचा वापर करू लागलेत. शिकार करणे, फायर लावणे किंवा अशा प्रकारचे जे काय करू लागलेत एक्सपेरिमेंट ते करू लागले. दिस ह्युमन्स लाईक ॲनिमल्स स्टार्ट टू अपिअर लाईक मेंबर ऑफ जीनस होमो. ह्या स्पेसीसची सुरुवात झाली, जीनसची सुरुवात झाली. होमो अबाउट द 20 लाख इयर ॲगो स्किल्ड ह्युमन्स आर डेव्हलप्ड. म्हणजे 20 लाख वर्षापूर्वी काय झाले तर स्किल्ड ह्युमन म्हणजे वेगवेगळ्या स्किलचा वापर करून स्वतः संरक्षण करणे, शिकार करणे, अशा प्रकारच्या सवयी त्या ह्युमन स्वतःला लावून घ्यावं लागलेत. अशा प्रकारे काय झालं तर इंटेलिजन्स ह्युमन्सची किंवा स्किल्ड ह्युमनची डेव्हलपमेंट ही झाली. कधी, अबाउट द 20 lakh years ago. About the 15 lakh years ago, China and Indonesia of the Asian continent walking humans with the erect posture was evolved. म्हणजे आपण 15 लाख वर्षापूर्वी काय झाले तर चायना आणि इंडोनेशियामध्ये एक ह्युमन आपल्याला पाहायला भेटला. म्हणजे कोणसले ते तर वॉकिंग ह्युमन म्हणजे इरेक्ट पोस्चरमध्ये सरळ उभारणारे ह्युमन हे आपल्याला 15 लाख इयर्स ॲगो हे दिसले. कुठं, एशियन कॉन्टिनेंटमध्ये. आपण फॅलोजेनिक इव्हिडन्समध्ये पाहिलं होतं की कशा प्रकारे आपण इतक्या वर्षापूर्वीचा अभ्यास करतोय. ठीक आहे, आपण त्या पद्धतीनं किंवा त्या अंदाजानुसार आपण ह्या ह्युमन्स इव्हॉल्युशनचा अभ्यास करतोय. बघा, इव्हॉल्युशन इज द अपराईट कंटिन्युअस इन द अपराईट डायरेक्शन. मग आता इथून पुढं काय झालं, इव्हॉल्युशन कसं होत गेलं तर कंटिन्युअस होत गेलं आणि त्याच्यामध्ये फास्ट अशी ग्रोथ होत गेली. ह्युमनमध्ये काय झाली तर डेव्हलपमेंट ही फास्ट झाली, इव्हॉल्युशन हे फास्ट झालं आणि त्याच्यापासून काय झालं बघा, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन इन द पिरियड ऑफ द 1 लाख इयर्स अँड इट डिस्कवर द फायर. म्हणजे 1 लाख वर्षापूर्वी काय केले तर आपण फायरची डिस्कवरी केली. ओके, म्हणजे ह्युमन जेव्हा ब्रेन किंवा त्याच्यामध्ये ब्रेनची डेव्हलपमेंट होत गेली, स्किल्ड ह्युमन तयार झाला, त्यावेळेस काय केलं तर इव्हॉल्युशन हे काय झालं, अपराईट झालं किंवा फास्टमध्ये इव्हॉल्युशन होत गेलं आणि त्याच्यामध्ये काय केलं तर ह्युमननी फायरची डिस्कवरी केली. फायर डिस्कवरी करून त्यांनी काय करू लागले, ते अन्न आपण माहीत आहे, आपण लहानपणी शिकलो होतं, अन्न ते भाजून खाणे किंवा गरम करून खाणे, अशा प्रकारचे माणसाला त्या सवयी लागल्या व शिकार करणे, त्या आगीचा किंवा त्या फायरचा यूज फॉर द म्हणजे प्राण्यांना भीती दाखवण्यासाठी ते वापर करू लागले. अशा प्रकारे आपण काय केले तर फायरची डिस्कवरी केली होती. नेक्स्ट बघू, ब्रेन डेव्हलपमेंट. At the 50,000 years old man brain had been sufficiently evolved that it could be considered as the member of the class wise man and Homo sapiens. होमो सेपियन्स ह्या ह्युमनचा किंवा ह्या टाईपच्या ह्युमनचा काय झालं तर ब्रेन फुल्ली डेव्हलपला होता, सुफिशियंटली इव्हॉल्व होता. म्हणजे कधी 50,000 इयर ॲगो म्हणजे 50,000 वर्षापूर्वी काय झाले तर ह्युमनचा ब्रेन एक जरा सुफिशियंटली डेव्हलप झाला होता. जो काय करत त्याचे स्पेसिस काय आहे तर होमो सेपियन्स ह्या क्लासमधील तो ह्युमन आहे, होमो सेपियन्स. बघा,
त्यामध्ये काय झालं होतं तर तो वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा म्हणजे तो हत्यारं बनवणे किंवा फायरचा यूज करणे अशा प्रकारे स्किल्ड ह्युमन हा तयार झाला होता. नेदरलँथस मॅन इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ मॅन वॉइस. ह्या प्रकारचा मॅन काय तर फर्स्ट एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे तो काय झाले ते तर डेव्हलप झाले होते, स्किल्ड ह्युमन हे तयार झाले ते. Cargo Mangon man evolved about the 50,000 years ago and this evolution had been faster than earlier. इथून पुढे काय झालं तर इव्हॉल्युशन हे फास्ट व्हायला लागलं. म्हणजे जे स्किल्ड ह्युमन तयार झाला होता तो काय करू लागला, स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करून घेऊ लागला. स्वतःपासून स्वतः संरक्षण करणे, अन्न तयार करणे किंवा फूड मिळवणे हे काय करू लागला, तो स्वतःमध्ये इव्हॉल्युशन करून घेऊ लागला आणि त्याच्यापासून काय झालं तर इव्हॉल्युशन हे फास्टर झालं आणि फास्ट अशा प्रकारे इव्हॉल्युशन त्यांच्यामध्ये झालं. मग आता ह्याच्यामध्ये नंतर काय झालं तर ॲग्रिकल्चरला सुरुवात झाली. ॲग्रिकल्चर त्याचबरोबर इंडस्ट्रीयल सोसायटी किंवा इंडस्ट्रियलायझेशन हे हळूहळू होऊ लागलं. बघा अबाउट द 10,000 इयर ॲगो म्हणजे 10,000 वर्षापूर्वी वाईज मॅन स्टार्टेड द ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस स्टार्टेड टू रेअर द कॅटल्स अँड हर्ड्स. म्हणजे तो काय करायला लागला, पशुपालन करू लागला, शेतीला सुरुवात झाली कधी 10,000 इयर ॲगो. ओके. एस्टॅब्लिश द सिटीज ऑल्सो कल्चर डेव्हलपमेंट, शहरांची स्थापना झाली, त्याचबरोबर कल्चर संस्कृतीची तिथं निर्माण झाली. त्याचबरोबर बघा 5,000 इयर ॲगो आर्ट ऑफ द रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अँड हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड. म्हणजे 5,000 वर्षापूर्वी आपल्याला रायटिंगचं स्किल, आर्ट ऑफ द रायटिंग आर इन्व्हेंटेड. रायटिंगचं स्किल हे काय झालं तर ह्युमनने डेव्हलप केलं किंवा त्यांच्यामध्ये रायटिंग स्किल हे डेव्हलप झालेलं आहे. अबाउट द 400 इयर ॲगो मॉडर्न सायन्स इमर्जन. म्हणजे 400 इयर्स ॲगोपासून काय झालं तर आपल्या सायन्सला सुरुवात झाली. मॉडर्न सायन्स म्हणजे कसं आता आपण जे काय सायन्सचा अभ्यास करतो त्यामध्ये काय झालं, मॉडर्न सायन्सला त्या सुरुवात झाली. अबाउट द 200 इयर ॲगो इंडस्ट्रियल सोसायटी हॅज बीन डेव्हलपमेंट. म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन हे सुरुवात झालं 200 वर्षापूर्वीपासून. म्हणजे कारखाने, वेगवेगळ्या फॅक्टरी वगैरे अशा प्रकारच्या इंडस्ट्रियलायझेशनला 200 वर्षापासून ही सुरुवात झाली. अँड नाव we reach at this stage and we still searching the details of the roots of the human ancestry. आणि आता आपण काय झाले तर फुल्ली डेव्हलप्ड आहे. त्यामध्ये इंडस्ट्री डेव्हलपमेंट आहे, ॲग्रिकल्चर फील्ड डेव्हलपमेंट आहे. आपण आता काय करतोय तर नवीन रिसर्च करायला सुरुवात केली. त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग कोणता आहे, रूट ऑफ द ह्युमन ॲन्सेस्टर. म्हणजे ह्युमन बिईंग कशी तयार झाले किंवा कशा प्रकारे ह्युमनचं इव्हॉल्युशन होत गेलं, अजून पुढं इव्हॉल्युशन काय होणार आहे का, ह्या सर्व गोष्टींचा आपण काय करतोय सध्या अभ्यास करतोय. ओके. बघा ह्यामध्ये आपण काय काय पाहिलं आता पूर्णपणे ह्युमनचं सुरुवात कशी झाली आणि आपण पूर्णपणे ह्युमनचं इव्हॉल्युशन इथं पाहिलेलं आहे. बघा ॲन्सेस्टर म्हणजे लुमिरस सारख्या दिसणाऱ्या ॲनिमलपासून कॉर्गो मँगॉन ह्या फुल डेव्हलप्ड ॲनिमलमध्ये आपण अभ्यास केला. याला आपण काय केलं होतं तर 4 ग्रुपमध्ये डिवाईड केले. लोकेशन ऑफ फर्स्ट ह्युमन, मॉर्फॉलॉजी अँड स्किल्ड ह्युमन डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. ह्या 4 ग्रुपमध्ये तर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला सोपं जाईल. काही अवघड पॉईंट नाही, अगदी सोपं पॉईंट आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप अभ्यास करा, तुम्हाला इझिली ते समजून जाईल. ओके. बघा लक्षात आलं का, हा टॉपिक इथे संपला आहे आपला. आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत, त्याचं नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. बघा तुम्ही व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा. काय डाऊट असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारा. आपण लवकरच नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करू, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. ठीक आहे. थँक्यू.